मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी सुरू केलेल्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी बारामतीमधून मराठा बांधव पुण्याकडे रवाना झालेत। या संदर्भात आंदोलकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। आपण तो पाहूयात। मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी आंतरवाली सराटीपासून ते मुंबई आझाद मैदान या ठिकाणी एक महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। हा महामोर्चाचा आज 5वा दिवस आहे आणि हा मोर्चा आज पुण्यामध्ये धडकला आहे आणि याच मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी बारामतीतून हजारो मराठा बांधव मनोज जरांगे पाटलांच्या महामोर्चात सामील होणार। आपण त्यांच्याशी संवाद काय सांगाल? आज मराठा समाजाचा जो महामोर्चा आहे तो पुण्यामध्ये धडकलेला आहे, तुम्ही मनोज जरांगे पाटलांना आज समर्थन देण्यासाठी चाललाय, काय भावना आहे? आमच्या भावना एकच आहे, जे काही जरांगे पाटलांनी निर्णय घेतला आरक्षणासंदर्भात मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय जरांगे पाटील माघार घेणार नाही आणि संपूर्ण बारामतीकर सुद्धा त्यांना त्याच पद्धतीचा पाठिंबा देणार आहे। जरांगे पाटलांची खासियत हीच झालेली आहे की ते कुठल्याही पद्धतीने मॅनेज होत नाहीत आणि जो तह करायचा आहे त्या तहामध्ये ते हरणार नाही याची खात्री आम्हाला झालेली आहे। गेले 5 दिवस झाला आपण सगळेजण अनुभवतोय मराठ्यांचा महाप्रलय आलेला आहे आणि न भूतो न भविष्य ते मराठा कधी ना नव्हे इतका एक झालेला आहे। संपूर्ण जग हा महाप्रलय अनुभवतो आहे। त्यामुळं समस्त मराठा समाज बांधव आज ठामपणे जरांगे पाटलांच्या भूमिकेशी एकनिष्ठ आहे। जरांगे पाटील यांनी 7 महिने झाले सरकारला टाइम दिलेला आहे, तो टाइम बॉन्ड आता संपलेला आहे आणि मनोज जरांगे पाटीलांच्या आव्हानानुसार आम्ही बारामतीतून 25,000 युवक सर्व शिदोरी घेऊन आणि मराठा क्रांती मोर्चा बारामतीच्या वतीने जोपर्यंत आंदोलन चालेल तोपर्यंत आमच्या बरोबर सर्व शिदोरी आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणाहून उठणार नाही। सरकारला इशारा म्हणण्यापेक्षा आम्ही टोटल मराठा समाजाचे जेवढे काय आमदार खासदार आहेत या सगळ्यांना आम्ही इशारा देतो, अजून सुद्धा वेळ गेलेली नाही। सर्व आमदार मराठा समाजाचे जेवढे काय सर्व आमदार खासदार आहेत या सगळ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं आणि या सर्वांनी आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।